नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 17 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या जी.आर. अंतर्गत 14 जिल्ह्यांतील APL DBT म्हणजे केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थ्यांसाठी तब्बल 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या योजनेअंतर्गत आहे, किती लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि पुढे पैसे कसे वितरित केले जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 17 जून 2026 रोजी हा जी.आर. जारी केला आहे. तर या जी.आर.चा उद्देश काय? तर राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याऐवजी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र APL DBT म्हणजे केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते. यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर झाला? तर या जी.आर. नुसार शासनाने 66 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी PFMS प्रणालीद्वारे संबंधित बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. तर किती लाभार्थ्यांना फायदा? तर जी.आर. मध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण 6,09,744 शेतकरी लाभार्थी आणि एकूण 23,47,330 लाभार्थी सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर निधी कुठे जमा होणार? तर शासनाने मंजूर केलेली रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मधील APL DBT पूल बँक अकाउंट मध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने निधी वर्ग केला जाईल. तर लाभार्थ्यांनी काय करावे? जर तुम्ही संबंधित 14 जिल्ह्यांतील केशरी रेशन कार्डधारक शेतकरी असाल तर आधार लिंक तपासा, बँक खाते सक्रिय ठेवा, रेशन कार्डवरील माहिती अद्ययावत ठेवा आणि DBT संदर्भातील संदेशांवर लक्ष ठेवा, जेणेकरून निधी जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. नंतर महत्त्वाची सूचना, हा जी.आर. फक्त निधी वितरणासंदर्भातील आहे. यामध्ये नवीन अर्ज मागविणे किंवा नवीन लाभार्थी नोंदणीबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. म्हणून सध्या पात्र लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर मित्रांनो, 17 जून 2026 रोजीच्या या शासन निर्णयाद्वारे 14 जिल्ह्यांतील APL DBT म्हणजे केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थ्यांसाठी 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लाखो लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून DBT योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आर.ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. पण सध्या टेलिग्राम बंद आहे. पण जेव्हा टेलिग्राम चालू होईल तेव्हा तुम्हाला या जी.आर.ची PDF तिथे मिळून जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.